Jamiru ya dia wala
माझ्या धनगरी गाण्याचा धनगरी गाण्याचा साज बाबा घातला साज देवा घातला आभारी त्या मानून आभारी त्या मानून माझ्या वाटेला वाटेला गा माझ्या वाटेला वाटेला माझ्या गाण्याला गाण्याला गा माझ्या गाण्याला गाण्याला धनगरी भावीला भावीलाव धनगरी भावीला भावीलाव सुरवात गाण्याला गाण्याला सुरवात गाण्याला गाण्याला सुरवात गाण्याला गाण्याला सुरवात गाण्याला गाण्याला माझ्या बघाया भाईनव अवतार कसाया धराया माझ्या बघाया भाईनव अवतार बघाया धराया कशायाच्या पायात पायात कशायाच्या पायात पायात माझी लाडी गा लाडी किव तुझे जोर नगराला 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 आलिया आलिया नगराला आलिया आलिया कन्या बगा माझ्या लाडी लाव गडी म्हणाव त्या का बाई देव तुझ्या माझ्या बगाया लाडी लाव गडी म्हणाव की बाई देव एवढं बाबा तुझ्याच्या पायात एवढं बाबा तुझ्याच्या पायात धनगरी बेगाया गाण्यात धनगरी माझ्या या गाण्यात माझ्या तोडे मार्यावर मार बाप या ढोलाला मार या ढोलाला या देवाला माझ्या या लाडी
गाड्याच्या मालकाला गा बंडा गाड्याच्या मालकाला गा
भेगे माझ्या देवाचा भेगे माझ्या माईचा भेगे उजव्या त्याच्या हाताने माझी हाता बोटाने देवाच्या गाण्याला माझ्या देवाच्या गाण्याला देवाच्या वरीला माझ्या देवाच्या वरीला माझ्या गमे पडणार माई देणार नाही गमे पडणार मगबाई देणार देव भगताला एवढे सांगन देवाला अरवाडीच्या राजाला माझ्या अरवाडीच्या राजाला मैं तेरे अंगना में मैं कचरिया हूँ मैं तेरे अंगना में मैं कचरिया हूँ घर की लड़का हो मैं कचरिया हो घर की चिड़िया हो प्राण माले ध्वजा प्राण माले भगताच्या वाजात ध्वजा भगताच्या वाजात माझ्या देवाच नाम गाईले माझ्या देवाच नाम गाईले माझ्या महापूत नाम गाईले माझ्या महापूत नाम गाईले देवचरण वंदून जातो माझ्या वाटेला जातो माझ्या वाटेला कंड्या माझ्या माईच्या माईच्या गाकतेला माईच्या कतेला झाले आली किरत गाऊन धावतो ववीत आला प्रकारे गाऊन धावतो ववीत सत्य गायुगाला गातो कधी योगाला सत्य गायुगाला घरत कधी युगाला सुरेश आज मायाका देवीच्या सवासणी आहे त्या सवासणीचा कार्यक्रम आहे सवासणीचा कार्यक्रम आहे
आपल्या अनिल मामानं मायाकाचं कारण भरवलेलं आहे. देवाचं दूध शिजलेलं आहे. वासनीच्या उद्या होय म्हणून बुधगावच्या ओळीकारासनी बोलावणं केलंय. पोळ्या खायला बोलवले. पोळ्या खायच्या खाल्ल्या का? खाल्ल्या पोळ्या पाठीवर होय. बर पक्कड खावा आणि जरा आणि जर पण कार्यक्रम संपल्यावर खायच्या. हा जाताना अनेकदा खावा. होय काय देवाचं नामस्मरण करण्यासाठी आणि देवाचं गुणगान गाण्यासाठी आपल्या घरात जागर व्हावा. आपल्या घरात जागर कशासाठी करावा? बर कारण जागर ज्या घरामध्ये होतो त्या घरामध्ये इडा पिडा संकट कधी राहत नाही. भूतक्यात येत नाही. बरोबर आहे. वाढ वडिलांची पुण्याई त्या घराला लाभते बरं का. ज्या घरामध्ये देवाचं नामस्मरण सदैव केलं जातं त्या घरामध्ये कुठलंही संकट जरी आलं तर त्या संकटाला तोंड देण्याची ताकद त्या भक्ताच्या अंगात देव घालत असतो बरं का. म्हणताना हा जागर घालत्यात. बरोबर आहे. कुणाचं काम नव्हतं. होय जागर घालायचं. बरोबर आहे. काय तसं मात्र आमच्या अनिल मामानं आपल्या या ओळीकार मंडळाला बोलावणं केलं कारण परवा गावात कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम त्याने आवडला बरं का. म्हणून आपली कला सादर करण्यासाठी देवाचं गुणगान करण्यासाठी तिने स्वतः आपल्या घरवाड्याला आपल्याला बोलवलेलं आहे का नाही? बरोबर आहे. म्हणून त्यांच्या समाधानासारखं गाणं झालं पाहिजे आणि त्यांचा जागर तिथं झाला पाहिजे बरं का. झाला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून काय म्हणले माहिती का? काय म्हणलंय अनिल बावरे मामानी बर आणि सूरज शेजा मामा बाचे दोघांनी मिळून आपल्या ओळीकार मंडळासाठी 101 रुपयाचं बहुमान केले. तर मंडळाचे आम्ही त्याचं परिपूर्ण आभारी आहे. त्यांनी 2 हाताने दिले. देवी मायाका काशिनिक भगवन त्यांना 10 हाताने देवाचरणी माझी प्रार्थना आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणून काय म्हणले माहिती का? सुंदरान मानले पुजारी
केलं या बघा वे बघा केलं या रोजावर उजवे त्यांच्या हाताने रोजा दादा बोटाने उजव्या हाताने रोजा दादा बोटाने कमी पडणार देणार कमी पडणार विठ्ठल देणार देणार त्याचं वाड या वाढील हर पुण्य बघा या वाढ मुलगा करी दान या दान मुलगा करी दान या दान मुलगा करी दान या दान सुखी ठेव भगताला भगताला एवढं सगळ्या देवाला देवाला एवढं सगळ्या देवाला देवाला माझ्या गावाला जाऊ दारे गोड फिरून पाहू दिव्या दिव्या गावाला जाऊ गणगरी घाल आपण खाऊ दिव्या गावाला जाऊ माया खात या गुणगाल खाऊ दिव्या गावाला जाऊ मागू बाई गुण या गाऊ सुरेश आज माकुबाईचं कारण आहे देवाचा जागर आहे का या ठिकाणाला तर हे माकुबाई हाय कोण आहे माकुबाई म्हणजे कोणाचा अवतार आहे कोणाचा अवतार सांगायचं आपण या बसलेल्या सभेला माकुबाई कोणाचा अवतार आहे माकुबाई गडी आहे का बाई आहे गडी आहे का बाई आहे काय आहे बाबा अवतार हे कोणाचा आहे त्या मायकाचा अवतार कसा झाला हा आपण या बसलेल्या सभेला सांगायचं आहे माकुबाईला गडी म्हणावं तर त्या मायकाच्या वटावर मेसेज बर का माकुबाईला गडी म्हणावं तर अंगावर आयोवाचं देणं आहे येताना पत्रका कोण आलेला नाहीस ना नाही तेवढी नक्कीच म्हणतात म्हटलं आता ओवी म्हणताना मेंदू फक्त ओवीकडे ध्यान द्यायचं बरोबर आहे बाहेर कुठं चालवायचा नाही होय होय काय गडी म्हणावं म्हणलं तर आयोवाचं संपूर्ण देणं मायवाच्या अंगावर आहे आणि बाय म्हणावं तर बाबा वटावर मात्र मिशीचा आकडा आहे मायकाला बाई म्हणायचं का गडी म्हणायचं अजून सुद्धा मूर्ती आहे का मायकाची तशी आपण आता चिचणी स्वरूप नगरात जातो दर्शन घेतोय मूर्ती तुम्ही निहाळून बघितल्या का दिसतंय का मिशाचा आकडं मूर्तीच्या मुखावर प्रत्येकाला बाहेर बाबा बघितल्यात का आहेत का नाही आहेत मग तुम्ही देवाचं दर्शन घेत नाही नुसतं वरनच पाया पडताय लांबनं म्हणजे काय भाव देवा मला पाव असं करताय अजून सुद्धा मात्र या चित्रेश्वर नगरात जायचं देवाचं दर्शन घ्यायचं देवाचं दर्शन घेताना मुकुट्यावर विषयाचा आकडा आहे हे लक्षात ठेवायचं मायावाला धड गडी म्हणता येत ना धड बाई म्हणता येत नाही त्याचं कारण हीच कथा काय आहे इथं आज का मायावाला अवतार घेतला कशासाठी घेतला बरं का आणि जगातील सर्वात देवांचं नैवेद्य शांत थंड मातेत रांगेत जातात बरोबर राजा महाकुबाईचा निवड बाबा गर्दीत गोंधळात
असा जातो की जणू काय एखाद्याला युद्धावर जसा चाललाय की नाही. हा युद्धावर चाललाय. एखादं म्हातारा आडवं पिळवा आलं एखादं पोर आडवं आलं तर त्याला तुडवणार खाली घालणार पण त्याच्यावरनं जाणार. त्याच्यावरनं एवढ्या गडबडीनं निवत घ्यायचं कारण काय. कारण काय हा बरोबर आहे. मागोबाईला एवढा निवत का जातो जोरात. बरोबर आहे सांगायचं आपण या ठिकाणाला. आणि निवड घेताना अंगात काचोळी घालतात. काचोळी त्याचं कारण काय. कारण काय बरोबर आहे. बरोबर आहे. आणि आपण तेरा म्हणून जे पुजतो नारळ फोडतो त्या पिंजऱ्या भोवतणी बरोबर आहे का. बरोबर आहे. प्रदक्षिणा घालतो नारळ फोडतो. ते पिंजरं म्हणजे काय आहे ही कथा आज आपण गावात उघड करून दावायची. कारण बरेच वर्ष झालं लोक देवाला जाते नक्की चिचणीत हाय काय ही कोणाला तर माहित नाही. काहीच माहित नाही का. माहितीये माहितच नाही. ती डेर म्हणजे काय माहितीये का. डेर आहे नाही की. तसेच बैलगाडी लाखाची बैल घेणार 2 लाखाची बैल घेणार बैलगाडी जपणार बैलगाडीने तर माया का जाणार बाकी देवाला का जात नाही. का जात नाही. बरोबर चुकीचं आहे. बरोबर आहे. म्हणजे बैलगाडीनंच जायचं कारण काय. असे नाना प्रकारचे प्रश्न आज या कथेतून आपण त्या बसलेल्या सभेला सांगायचं आहे. बसलेल्या सभेला सांगायचं आहे बरं का. मग मात्र प्रकार काय झाला सुरेश माहिती आहे का. त्या टायमाला बसलेल्या सभेला आपण सांगायचं या ठिकाणी आम्हाला घडलेली किरत पद्धत या बसलेल्या सभेला आपण गाऊन दावायचं या घरी गाण्यातून त्या वेळेला. आणि प्रकार काय झाला माहिती आहे का. त्याच टायमाला फार पूर्वी काळाला देव भोळ्या राजाला प्रकार काय झाला त्या वेळेला सुरेश. फार पूर्वी काला देव भोया राजाला दिवसा मागा दिवस आणि महिना मागा महिन्याला काय प्रकार झाला चपरीच्या तर बाजूला. आलं माझ्या गाधेनात आलं माझ्या यदेनात आलं माझ्या यदेनात आलं माझ्या यदेनात. जुंपली गाडीला वर्षा श्रीकांत नेतकरी गाडी वाहन देवीला अवश्य श्रीकांत या नेतकरी हायव त्यांच्या संगतीला गावाचा पाहुणा बैल जोड झुंपली गाडीला